नमस्कार, मी संदीप साळुंके लाईव्ह आठ कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। कोकणातील निसर्गरम्य गाव या सिरीजमध्ये आज आपण चाललोय कुणकेश्वर गावामध्ये। कुणकेश्वर तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी। आणि कुणकेश्वर गाव हे कुणकेश्वर मंदिरामध्ये म्हणजे कुणकेश्वर मंदिर आणि तिथला हा समुद्र किनारा याच्यामुळे सुप्रसिद्ध आहे। निसर्गरम्य असे गाव आहे आणि या ठिकाणी एक ऐतिहासिक गुफा आहे, पावनाई मंदिर। तर आपण संपूर्ण परिसर आपण बघणार आहोत कशा प्रकारे कुणकेश्वर गाव आहे ते, आणि या गावाचा आपण ड्रोनच्या माध्यमातून आनंद सुद्धा घेणार आहोत। तर आता आपण जाऊया कुणकेश्वरला। कुणकेश्वर तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी, त्या ठिकाणी जर आपण या गावाबद्दल अधिक माहिती घेऊया। तर आता आपण कुणकेश्वरच्या सुंदर अशा बीचवरती आहोत आणि या निसर्गरम्य समुद्र किनारी आपल्यावर आहेत इथले सरपंच। नमस्कार। नमस्कार। हां, जरा तुमचा परिचय द्या आणि तुमच्या कुणकेश्वर गावाबद्दल मला संपूर्ण माहिती आहे, कशा प्रकारे गाव आहे। कारण लोकांना मंदिर माहिती आहे, पण गाव म्हणून म्हणजे गावात काय काय इतर गोष्टी त्या जरा सांगा थोडक्यात। नमस्कार, मी महेश विठ्ठल तामणकर, कुणकेश्वर सरपंच। ओके। आमचा एकूण हा जो गाव आहे कुणकेश्वर, या कुणकेश्वर मध्ये 4 वाड्या आहेत। 4 वाडीमध्ये महसूल गाव म्हणून कातवणेश्वर आणि कुणकेश्वर असे महसूल गाव आहेत, पण या 4 वाड्यांची दोघांची आमची ग्रामपंचायत म्हणून कुणकेश्वर आहे। ओके। या कुणकेश्वर ग्रामपंचायतची लोकसंख्या 2658 लोकसंख्या आहे। यापूर्वी या गावातील जे लोक होते, ग्रामस्थ होते, हे बरेच मुंबईला जात होती, तरुण वर्ग नोकरीसाठी मुंबईसाठी जात होते। आता थोडं हे प्रमाण आमच्याजवळ कमी झालंय। पर्यटनाच्या दृष्टीने आमचा कुणकेश्वर गाव विकसित होतोय। कुणकेश्वर एक सुंदर बीच आहे, या स्वच्छ बीच आहे। या बीचवर पारंपरिक पद्धतीने मच्छीमारी केली जाते, जी कुठलेही यंत्र वापरलं जात नाही या मच्छीमारीला। आणि अशा प्रकारे इथे पारंपरिक मच्छीमारी केली जाते। ही साधारण आपलं गणेश विसर्जन झाल्यानंतर या मच्छीमारीला सुरुवात होते, ती साधारण दिवाळीत याचा सीझन थोडा बऱ्यापैकी असतो। आणि जी आता आपली मोठी दिवाळी आहे त्या मोठ्या दिवाळीपर्यंत हा सीझन चालतो। हा सीझन झाल्यानंतर आपण आंबा व्यवसाय जो आहे त्या आंबा व्यवसायाकडे वळतो। याची फवारण्या वगैरे चालू होतात, आता झालेले आहेत चालू, पण हा सीझन झाल्यानंतर आपण आंबा व्यवसायाकडे वळतो। आंबा व्यवसायानंतर आता साधारण आपला जो आंबा व्यवसाय आहे तो मे पर्यंत चालतो। मे मध्ये आंबा व्यवसाय संपतो, त्याच्यानंतर आपण शेतीकडे वळतो इथले ग्रामस्थ। आणि भात शेती आता थोडा प्रमाण कमी जरी झालं असलं तरी अजूनही आमच्या कुणकेश्वर गावातील ग्रामस्थ भात शेती करतायत। आणि ही भात शेती पावसाच्या थोडा याच्यावर अवलंबून असतं। पाऊस जेव्हा चांगला होतो तेव्हा ती भात शेती चांगली होते, कधीतरी पाऊस जास्त झाला तरी त्याचा त्रास होतो, कधी कमी झाला तरी त्रास होतो, पण अजूनही आमचे ग्रामस्थ भात शेती करतायत। त्यानंतर भात शेती झाली की परत थोडे दिवस काही दिवस विश्रांती झाली की परत ते जी आपली कलम झाडं आहेत, हापूस आंबा आहे, त्याला खत पाणी करण्याचं काम चालू होतं। ते खत पाणी झालं की परत आपण थोडे दिवस श्रावण महिना आला की थोडा विश्रांतीचे दिवस असतात, की त्याच्यानंतर परत आपला जो हा सीझन आहे गणपतीनंतर मच्छीमारी सीझन असं चालू होतं। याच्यात आमच्याकडे महाशिवरात्रीला कधीतरी फेब्रुवारी अखेरला किंवा मार्च मध्ये महाशिवरात्रीला एक मोठी यात्रा भरते। या यात्रेला किमान एक 10 लाख लोक इथे पर्यटक भाविक जसं हौशे गवशे नवशे साधारण 10 लाख लोक इथे येतात आणि या महाशिवरात्रीला भेट देतात। आणि मोठा उत्सव कधी 2 दिवसाची असते, कधी 3 दिवसाची असते। यावेळी आता येणारी फेब्रुवारीमध्ये महाशिवरात्र आहे आणि यावेळी साधारण 2 दिवसाचा हा एक उत्सव होईल। यावेळी गाव देवाच्या भेटीसाठी म्हणून बाहेरच्या गावच्या देवस्वऱ्या येतात आणि त्या अमावास्ये दिवशी समुद्रामध्ये स्नान करून ते परत जातात। अशा प्रकारचा हा आमचा कुणकेश्वर गावचा दिनक्रम चालू असतं। आज पर्यटनामुळे थोडंफार आम्हाला आज चालना मिळते। आम्ही बचत गटाच्या माध्यमातून इथे बचत गटांना प्रोत्साहन देऊन पर्यटन कसं वाढीला येईल किंवा त्यांना कसा रोजगार मिळेल या पद्धतीने आमचं काम चाललंय। बचत गटांना आम्ही काही व्यवसाय करण्यासाठी, स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी काही उपलब्ध, मग त्या टेबल असो किंवा खुर्च्या असो
किंवा हात धुवायचे बेसिन असो, समजा एखादा खाद्यपदार्थांचा व्यवसाय केला तर त्यांच्या जी हॉटेल आहेत ते चालण्यासाठी बचत गटांसाठी हे करतो आपण. ती चालण्यासाठी आपण त्यांना टेबल देतो, खुर्ची दिली आहेत, काही वॉश बेसिन दिली आहेत. असा आपला एक प्रयत्न बचत गटाच्या माध्यमातून त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. अशा प्रकारे वेगळा आदर्श तुमच्या गावाने तयार केले. किती बचत गट आहेत गावामध्ये आता आपल्या गावामध्ये एकूण 40 बचत गट आहेत. त्यातले आता साधारण एक 25 बचत गट हे कार्यरत आहेत, जे नवीन काही नाही काय उपक्रम करत असतात. 15 गट आहेत पण थोडं ते कमी काम करतात. पण आपल्याकडे आता 40 बचत गट आहेत आणि 25 बचत गट चांगलं काम करत असतात. आजही आता आमच्याकडे 8, 9, 10, 11ला रापण महोत्सव होता आणि या रापण महोत्सव मध्ये साधारण 15 स्टॉल हे या बचत गटांचे होते. आता काही बचत गटांनी 4 बचत गटांनी एकत्र येऊन 3 बचत गटांनी एकत्र येऊन असे स्टॉल केले. पण साधारण 25 बचत गटांनी या रापण महोत्सव मध्ये सहभाग घेतला होता. म्हणजे साधारण किती महिलांना रोजगार मिळाला असेल? 200-300 साधारण इथे आता 200 ते 250 महिलांना याच्यात रोजगार मिळतो. ओके. आणि तुमच्या म्हणजे गावचं प्रमुख म्हणतात ना, प्रमुख आकर्षण ही महाशिवरात्री जत्रा, ज्यासाठी लांबून लांबून लोक येतात. आणि तुमच्या गावात किती मंदिर आहेत? मोठं प्रमुख मंदिर कुठची? अजूनही आपल्याकडे इथे कुणकेश्वर आवारामध्ये कुणकेश्वराचं मंदिर आहे. त्याच्यानंतर त्याच आवारामध्ये जोगेश्वरी मंदिर आहे, गणपती मंदिर आहे, नारायण मंदिर आहे, मंडलिक मंदिर आहे. त्याच्यानंतर अनेक समाधी मंदिर आहे. त्यानंतर मंडलिक मंदिर, नारायण मंदिर ही मंदिरे आहेत. त्याच्यानंतर नारो निळकंठ म्हणून ज्यांच्यावर जबाबदार होती कुणकेश्वर मंदिराची आणि ज्यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केलाय त्यांची इथे समाधी आहे, ती आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे पावनाई मंदिर म्हणून बाजूला एक आहे, म्हणजे जी आमची गावराटी आहे त्या गावराटीचे जे तरंग असतात ते त्या पावनाई मंदिरामध्ये असतात. तर असं पावनाई मंदिर आहे. त्यानंतर एक असं पांडवकालीन एक गुहा सांगितली जाते की ती आहे. तिथे कोरीव लेणी बघायला मिळतात. समुद्राच्या काठावर शिवलिंग, जर ज्यावेळी ओहोटी असते त्यावेळी समुद्राच्या काठावर शिवलिंग बघायला मिळतील, हे त्याचं विशेष आकर्षण आहे. आणि आमचा बीच हे त्यातलं मोठं आम्हाला मिळालेलं परमेश्वराचं वरदान आहे. आमचा बीच स्वच्छ बीच आणि त्या बीचमुळे आम्हाला खूप मोठं पर्यटनाच्या दृष्टीने आम्हाला भवितव्य आहे. ओके, धन्यवाद. तर आपल्याबरोबर आता होते सरपंच तामानकर साहेब. आणि तुम्ही आता विद्यमान सरपंच केव्हापासून आहात? म्हणजे 22 डिसेंबर 2023 पासून मी आता सरपंच. त्याच्या अगोदर कुठे होता तुम्ही ग्रामपंचायत मध्ये कार्यरत? याच्या अगोदर मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत होतो. त्याच्यानंतर मी देवस्थान ट्रस्टचा खजिनदार म्हणून 4 वर्ष काम केलंय. त्याच्यानंतर आमची कुणकेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी इथे आम्ही सभासद म्हणून संचालक म्हणून काम केलेलं आहे. तर धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. तर आता मी गावात जाणार आहोत. गावात तुमच्या कुठच्या वाड्यात बोललात तुम्ही? गावात आपल्या प्रमुख 4 वाड्या आहेत. एक खालची वाडी म्हणून जी आहे ती अगदी मंदिराच्या बाजूला जी आहे ती खालची वाडी आहे. त्याच्यानंतर थोडासा मुंबरी जो बाजूचा गाव आहे त्याला लगत असलेली आपली वाडकेवाडी आहे. आता आंबा व्यवसायामध्ये जर पहिलं कुणी हे घेतली असेल तर वाडकेवाडी हे प्रगतशीर आंबा बागायतदार अगदी सुरुवातीला पासून होते, तिथे ती वाडकेवाडी आहेत. त्याच्यानंतर आता आपल्या गावात ही वरची वाडी आहे, तिथेही आता प्रगतदार तसंच खालची वाडी ती प्रगतदार आंबा बागायतदार झालेले आहेत. त्याच्यानंतर आहे कातवनेश्वर म्हणून, जरी ते महसूल गाव असलं तरी ती कातवन म्हणून वाडी आहे. तर आपल्याकडे खालची वाडी, वाडकेवाडी, कातवनवाडी आणि वरची वाडी अशा 4 वाड्यांचा हे गाव आहे. आणि साधारण ह्या 4 वाड्यातील गावातील लोकसंख्या 2658 लोकसंख्या आहे. ओके, धन्यवाद. तर आता आपण पोहोचलोय कुणकेश्वर मंदिराकडे आणि हे सुंदर असं प्रवेशद्वार आहे. तर आता आपण इथून आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. आणि लवकरच या ठिकाणी जत्रा सुद्धा असते कुणकेश्वरची महाशिवरात्रीला. आणि या ठिकाणी आता डेव्हलपमेंटचं काम सुद्धा चालू आहे. आता आपण हे बघा सुंदरसं प्रवेशद्वारात ना पुढे चाललोय.
तर आता आपण मस्त दर्शन घेऊन बाहेर पडलो आणि इकडे नेहमी अशी गर्दी असते भक्त लोकांची. आणि मंदिराच्या परिसरामध्ये पण हे अनेक मंदिर आहेत इकडे. आणि आता आपण मंडलिक मंदिरामध्ये होते समोरच्या. या पूर्ण मंदिर परिसरात अनेक मंदिर आहेत. आणि आपण चौतरा बघतो ना तो पुरातनच आहे. आणि असं सांगतात की पूर्वी जे कुणकेश्वर मंदिर होतं अशा प्रकारचे चौतरा होता याचा. आता फक्त आपण त्याला नवीन डागडुजी केल्यामुळे स्वरूप वेगळं आहे थोडं. आणि आहे बाजूचं नारायण मंदिर. आणि समोरचं गणपती मंदिर. संपूर्ण असा परिसर आहे. आणि आता इथून ड्रोन शॉट सुद्धा घेतलेत. ते व्हिडिओच्या एंडिंगला सुंदर सुंदर ड्रोन शॉट एन्जॉय करा कुणकेश्वर गावाचे आणि कुणकेश्वर मंदिराचे. अशा प्रकारे सुंदर असा परिसर आहे. तर आता आपण कुणकेश्वर मंदिराकडून जाऊया पावनादेवी मंदिराकडे. संपूर्ण इकडे बाजारात नेहमी पर्यटकांची वर्दळ असते.
तर आता आपण कुणकेश्वर मंदिराकडून आतमध्ये आलो आणि इकडच्या रोडने म्हणजे हा रोड पुढे कातवणला केला असा फिरून. तर आता या रोडच्या बाजूला हे आहे मंदिर, पावनाई मंदिर, आणि हे यांच्या गावातल्या प्रमुख मंदिरामध्ये येते, श्री पावनाई मंदिर. आता परत पावनाई मंदिरामध्ये इथले 5 तरंग आहेत इथे. तर हे सुद्धा सुंदर मंदिर आहे आणि अजूनही कौलारू पद्धतीचं पुरातन मंदिर आहे बघा. इकडे लाकडावरती सुंदर सुंदर असं कोरीव काम आहे. आणि आता आपण पावनाई मंदिरात आणि इकडे कोल्हापूरचे पर्यटक आले. काय ना तुमचं? राहुल जाधव. राहुल गणपत जाधव. आणि कोल्हापूरला खुद्द कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराशी. हो. आणि बघा मॅगी बनवतं. काय काय बनवतं आहे? सगळं काय. आणि कुठे कुठे फिरलात? मालवण वगैरे. मालवण फिरून आता कुणकेश्वर. मालवण, सिंधुदुर्ग, कुणकेश्वर केलं. आता कोल्हापूर. आता कोल्हापूरला आहे ना आज. ओके. तर ते फॅमिली सकट बसले ते चांगलं आहे. आणि तुमचं हे मस्त आहे पोर्टेबल. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मॅगीच बनवून खाल्ली की काय? मासे बिशे खाल्ले की नाही? नॉनव्हेज खाता ना? ओके. आता मंदिरात येणार होतं म्हणून. हा म्हणून मॅगी. पावनाई मंदिराच्या बाजूला बसले. तर सुंदर असं पावनाई मंदिर बघितलं आपण. आणि इकडे पण काहीतरी देवस्थान आहे त्यांचं. तशा प्रकारे सुंदर परिसर आहे आणि सुंदर असं कुणकेश्वर गाव. आणि आता आपण चाललोय कुणकेश्वरची ओळख असलेली एक ऐतिहासिक गुफा आहे या ठिकाणी आणि अनेक मुखवटे आहेत. ते बघायला चाललो आपण. अगोदर पण याच्यावर गेलो होतो. आता पुन्हा आपण बघूया कशा प्रकारे गुफा आहे. बागेमध्ये आता वरती जाऊया आपण. तर ही सुद्धा एक पुरातन गुफा आहे आणि अनेक मुखवटे आहेत. आपण त्या ठिकाणी जाऊया. हे बागेतनं जायचं. हिरलेकरांच्या बागेमध्ये आहे. आणि तुम्ही इकडे आलात तर कोणालाही विचारा, कारण सगळ्यांना माहिती आहे गावामध्ये प्रसिद्ध गुफा आहे ती हिरलेकरांच्या बागेत. आता आपण पुढे चाललो. सुंदरशी आंब्याची बागेतनं चाललो आपण. आणि बघ हे समोर आहे इकडे वगैरे मुखवटे आहेत आणि पुरातनच आहेत. आणि बघ हे सुंदर अशी ऐतिहासिक गुफा आहे. शिवलिंग आहे, अनेक मुखवटे इकडे. हे बघा एकदम कोरीव गुफा इकडे. अशा प्रकारचे आपण आतमध्ये जायचं. बघा अशा प्रकारे हा मुख्य मुखवटा मोठा आहे एकदम. इकडे एक मोठा मुखवटा आहे. इकडे सुद्धा हे जुने पुरातनच मुखवटे सर्व. आणि साधारण 8 बाय 10ची अशी गुंफा आहे छोटीशी. तर अशी 8 बाय 10ची गुंफा आहे कोरो. तर अशी 8 बाय 10 असा जरा आकार होईल गुंफेचा. आणि मस्त कोरीव म्हणजे प्रॉपर असं कोरून बनवलेली गुंफा आहे. जांबा खातात आणि अनेक मुखवटे तिकडे. अठरा मुखवटे आहेत जवळपास इकडे. आता हा एक ऐतिहासिक संदर्भ असलेली गोष्ट आहे. नाही बघा अशी संपूर्ण दगडामध्ये कोरलेले एकाश्मी गुंफेसारखे एकच दगड आहे मोठा काता, त्याच्यामध्ये कोरले. आणि इथे काहीतरी त्यावेळी होतं पूर्वी अशी वरती छत पण असावं कदाचित. तर संपूर्ण रचना आहे. इकडे पण भिंती आहेत. म्हणजे इथे पण कोरलेलं हा एक भाग आहे आणि तो एक म्हणजे 2 भाग आहेत.
हा बाहेरचा भाग इथे आणि तो आतला भाग, म्हणजे आपण जवळपास 8x10 असं काहीतरी आकार येईल याचा. तशा प्रकारे एक सुंदर गुफा आहे आणि अशा प्रकारे ऐतिहासिक असा संदर्भ आहे कुणकेश्वरला. आपण ऐतिहासिक कुणकेश्वर बघतोय. तर हे आता आपण वरती साधारण 200 मीटर गेल्यानंतर ती गुफा आहे आणि हा त्यांचा वाडीतला रोड आणि हिरलेकरांचं छोटंसं घर. ते सध्या आता बाहेर गेले कुठेतरी. तर इथे तुम्ही विचारलं ना कोणाला हिरलेकरांची बाग आणि गुफा तर कोणी सांगेल तुम्हाला. वाडीच्या आतमध्ये म्हणजे वाडी जवळच आहे आणि ते थोडंसं डोंगरामध्येच आहे. अशा प्रकारे निसर्ग सुंदर असा कुणकेश्वर आणि कातवन बीच. म्हणजे इकडे या बाजूला कुणकेश्वर, त्या बाजूला आता आपण आहोत कुणकेश्वरच्या निसर्गरम्य बीच वरती. मस्त लाट आहे, जोरदार लाट आहे सध्या.
वाटेल लागतं चालू करा तुझी बेटी किती आहे या बेटी आपण काळी मानता तसं तू तुमचे धंदे असतात लोकांना बसवते साध्यात भजन करणार साध्याच्या बाहेर जाणार नाही असो तर मग एकाटच्या घेटा म्हणतात आणि बोमाटच्या घेटा म्हणतात त्या काळात आणि हाडाची काळाने तुंतुना कसा झाला आता तुझ्या आंगराका धर्म नाही करीत आम्ही लोकांचा पैसा भेटतो लोकांचा विचार पडता पुढच्या वर्षीची मिटिंग लागतं ना आणि लोक परत आणायचो की नाही आणलो तरी अन्याय होईल चढ़ता सूरज धीरे धीरे असं बोमाटते तसं तू प्रयत्न करू नको अजून पुढेपर्यंत पिवळं पट्टो मारीत जाशील लक्षात ठेव हा त्याच्यामुळे आधी तुझे कपडे पण तसलेच होत कोणा काय कळा जाऊ नाही तुका जमता साच्यात हा ना त्याच्या बाहेर तू अजिबात चाला नको रुपावलीमध्ये कदम बुवा पाटील बुवा पांचाळ बुवा तुका किती गाणी हवी ती फक्त सांग त्यांची गजरात फक्त मला सांग तुका मी साक्षात अवतरते कदम बुवा पांचाळ बुवा पाटील बुवा तुका रुपावलीत जेव्हा गाणी घेऊची वेळ येईल ना तेव्हा तू खरं सरलस सुंदर ते झालं भेवी ठेवारी सुंदर ते झालं
Hey,